लातूर जिल्ह्यात अवकाळी वादळासह गारपीट, रब्बी पिकांचं मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यात सोमवार दिनांक 23 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यानं जोरदार हजेरी लावली. रेणापूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गहू, हरभरा, ज्वारी यांसारखे रब्बी पिकं हातातोंडाशी आली असतानाच अस्मानी संकटानं ती हिरावून नेली. आंबा व द्राक्ष या फळबागांचंही मोठं नुकसान झालं असून शेतकरी हतबल झालाय. याशिवाय वीटभट्टी चालकांचं आर्थिक नुकसान झाले असून ऊस वाहतूक करणारी वाहने ऊसाच्या फडातच अडकून पडली आहेत. यापूर्वी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झाले होते. त्या संकटातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी करून दिवसरात्र मेहनत घेतली. मात्र अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीनं त्यांच्या आशा पुन्हा धुळीस मिळाल्या. जिल्हा प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होतीये. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज करता लातूर जिल्हा प्रतिनिधी विष्णू आचार्य. आज अचानक आलेल्या पावसामुळे, गारपीट झाल्यामुळे आणि अचानक जोराच्या वाऱ्यामुळे ज्वारीचं, हरभऱ्याचं आणि गव्हाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर आंबेही तोंडाला आलेले. आता ती काही मोहर चांगला होता पण त्याच्यात काहीच राहिलं नाही. आता आंब्याला बी काही राहिलं नाही, ज्वारीला बी काही राहिलं नाही. हरभरे तर अक्षरशः आता शेतावरच असल्यामुळे काढा आलेल्या पिकाचं भयानक नुकसान झालंय.